इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक, त्यानंतर बेस्ट बॅटर अँड बेस्ट बॉलर आणि मालिकावीर सौजन्य गणेश केनी, माझे अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य हॅलो. तर निर्धारित 3 ओव्हरचा सामना पहिल्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, गोलंदाज येतोय महानंद, जगदीश आणि सुभाष ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय जोशी 11 भातबुड्या संघाची. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज महानंद आणि पहिला चेंडू पेस करताना एक धाव घेण्याची संधी होते प्राप्त फलंदाज जगदीश नाईक याला. ओटाप इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि चेंडू देखील जाईल सीमा रेषा बाहेर. मोका भी दिया और चक्का भी दिया. झेल घेण्याचा दमदार चांगला प्रयत्न निश्चित माध्यमातून प्राप्त झाला, मात्र पहिल्या दुसऱ्या स्केल मधून झेल उडवला गेला, मात्र तो चेंडू सीमेच्या बाहेर जातोय आणि या 6 धावेने संघात धावसंख्या बिनबाद 7. बिनबाद 7. आउट इनसाइडचा पुन्हा एकदा फटका साधला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 9. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे, धावसंख्या होती 10. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पप्पू थोडंसं थांबवलं होतंय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 12. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक पहिला आपण जर पाहिलं, मानन मागच्या मॅच मधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यामधून थोडंसं कुठंतरी साजेशी कामगिरी मागच्या सामन्यासारखी झाली नाहीये. आउट ऑफ इनसाइट, एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नात महत्वाचा फलंदाज बाद. सुभाषाची खेळी संपुष्टात.
दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज येतो यशवंत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. चेंडूला सुंदरसं स्वीप केले ऑन साइडला स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. गोलंदाज यशवंत आणि खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. शॉर्ट पेस डिलिव्हरी अकोट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. ऑनसाईडचा बिग ब्रश त्याच्या बॅटमधून आलेला चेंडू खऱ्या अर्थानं बघता बघता सीमेच्या बाहेर गेला. या सातव्या संघात धावसंख्या होती ती 20. शॉर्ट पेस डिलिव्हरी अकोट टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला आणि अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती 22. झेल घेण्यासाठी प्रयत्न अतिशय चांगला. खराब चेंडूची फेक झाली होती. पंच नो बॉलचा इशारा करतात. बिमर फेक झाली होती. खऱ्या अर्थाने बिमर फेक म्हणजे कुठेतरी फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकली चेंडूची फेक झाली असते. अनुषंगाने त्याला पनिश केलं जातं. बिमर फेक म्हणून घोषित केलं जातं या चेंडूला. एक धाव. धावसंख्या 23. हॅलो, चला मैदानी पंचांचा आपण निर्णय. नो बॉल आहे ना. त्यांनी दिला नाही नो. त्यांचा तेच विषय आहे की त्या अंपायरने नो द्यायला पाहिजे होता. अरे स्ट्रायकर पंच घेऊ आहे. घ्या घ्या. चला चला. तिसऱ्या पंचांची मागणी बघा. तिसऱ्या पंचांची मागणी. 2 मिनिटं थांबा. बोला आहे बघा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. हा चेंडू एक्झिट बिमर आहे की नाही आहे.
बिमर फेक झाली होती. धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 23. यो पंजेला अतिशय चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. तो केलता पण तो स्लो लागतात. वाईट म्हणते आता वाईट साठी नाहीये यार. या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तिसऱ्या पंचाची मागणी नका करू यार. चला चेंडू सेफ आहे. पंचांचा नियम आपण ऍक्सेप्ट करा. चला प्लीज. फक्त बिमर साठी आपण व्हाईट बॉल साठी फक्त बिमर साठी आमच्याकडं आपण मागणी करू शकता. आणि तो चला चेंडू सेफ आहे. खेळून निघले बॅटिंग राजे बोला. पुन्हा एकदा गोलंदाज यशवंत. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज धावचित बाद गुरु. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय हुतात्मा चषक 2025. या स्पर्धेमधून काही प्रेक्षक देखील या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे गणपतजी भोईर हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहतात. त्यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद गणपतजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेता आणि आमच्या चषकाला देखील आपण ऑल दी बेस्ट करता. धन्यवाद.
शॉर्ट पेस डिलिव्हरी ती अकोट टप्प्याचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार तसा मात्र निश्चित जगदीश नाईकला घेता आला नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावीने आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोट फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय पिंटू. 26 किती झाल्या धावसंख्या 26. एक कंप्लीट. पहिल्या दोन चेंडूचा जर आपण विचार केला तर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी योगेश चिकणे. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. किती झाले धावसंख्या 33. पुन्हा एकदा चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज जगदीश नाईक याला मात्र एक धाव कंप्लीट झाली. त्याच्या माध्यमातून एक धाव आणि सगळ्यात धावसंख्या होती ती 34. अजूनही उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक रोटेट काही संधी येते पिंटू याला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वाट कॅच. शेवटचा चेंडू बाकी. अद्याप स्थिती आपण पाहतोय जोशी आणि बादवर संघाची. धावसंख्या 3/34. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत योगेश चिकणे याने. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यास मात्र हा चेंडू थोडासा स्वेअर झाला. खेळून निघल्या बॉल बाहेर निघल्यावर काही नसते. काय झालं आता? झाली इनिंग संपली. वाईट पाहिजे लास्ट बॉल होता. 35 झाल्या 34. तर 3 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 35 आणि बीजाचं लक्ष असेल ते 36 प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर एक 12 धावांची सरासरी.
जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो. विजयाचं लक्ष 36 धावांचा प्रतिवर्ष आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी सलामी जोडी इन ऍक्शन मधून आपण पाहतो. एका बाजूला ज्ञानेश्वर, दुसऱ्या बाजूला सनी. पंचांचा निर्णय तो आपण ऍक्सेप्ट करायचा. पंचांनी अंतिम राहील. पंचांची कोणी कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका प्लीज. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज जगदीश नाईक. गोलंदाज जगदीश नाईक. ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक थोडीशी अंडररम. दोन धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2. बिनबाद 2. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. या ठिकाणी फलंदाज बाद. अतिशय उत्तम कामगिरी एसट्यांच्या मागे करताना आपण संदीप मोरियाला पाहतोय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच आपल्या तयारीमध्ये राहायचं प्लीज. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. माननीच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फटका. फाईन सीमार शेकले करताना चौकार येतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक करताना गोलंदाज जगदीश चौकार खाल्ल्यानंतर थोडं स्वतःला कमबॅक करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू बीट करतो फलंदाजाला. चौकार खाल्ल्यानंतर खऱ्या हाताना उत्तम दर्जाची गोलंदाजी वापसी करताना गोलंदाज. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष कॅच. सुभाष पाटील याच्या माध्यमातून सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज बिग विकेट.
हॅलो ज्ञानेश्वर याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका मात्र झेल कॅरी केला जाताना महत्वाचा फलंदाज फुलेंचा चेंडू होता ऑन साइडचा फटका ती सुरेख सुंदर सजला होता मात्र क्लिअर करू शकला नाही वाईट ऑफ लॉंग ऑन सीमा रेषा फलंदाज होतो ज्ञानेश्वर नेक्स्ट बॅट्समन पप्प्या बघा पप्प्या काबूकर याच्याकडे एक चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि खऱ्या अर्थानं सांगाल देखील त्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मिस टाइम स्ट्रोक मात्र चेंडू सेफ आहे शॉर्ट सिली मिडॉपला चेंडू जातोय आणि 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज पप्प्याला हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव एका धावेने सांगायची धावसंख्या इकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 9 चेंडू मध्ये किती पाहिजे 27 येणारे 9 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज गोलंदाज पुन्हा एकदा गुरु लेफ्ट हँड चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित सत्ता आलं नव्हतं फलंदाज जय याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते हे प्रभू असा मिस टाइम स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुभाष मात्र झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद कदाचित जीवदान जोशी वादवड संघाला फार माग पडेल धावसंख्या 11 क्रिकेट मधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं घ्या कॅच जिंका मॅच लिलो कॅच जितो मॅच कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली त्या अनुषंगाने कुठेतरी चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि याच बरोबर षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 11 येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 25 धावांची गरज
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. फलंदाज पप्पू काबेकर. आणि येणारे चेंडू आता 5 विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. एक चेंडू फक्त या सामन्याचं पिक्चर क्लिअर करेल. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यास स्क्वेअर ऑफ विकेट. ज्या फटक्याची नितांत गरज झाले असतील जे गावदे वडूनगर संघाच्या. 4 चेंडू बाकी आहेत. 19 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. पुन्हा एकदा झेल ड्रॉप करताना क्षेत्ररक्षक सुभाष. सुभाषचा दिवस नाहीये. 3 चेंडू 18 धावांची गरज. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज जय याला. दोन चेंडू 18 धावांची गरज. जबल जबल स्कायर शॉट. आकाशी फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॅच सोडायची मोहीम चालू आहे. अतिशय चांगला फटका. नाना. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय जोशी 11 भातवड. आपण लगेच या